हाय गाईज, हे फोटोज आहेत आमचे कधीचे बरं. येस, माझ्या पप्पांचा डिसाईड बर्थडे होता त्याचे फोटोज आहेत हे. आम्ही असं काय एकदमच बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये जावा आणि असं काय असे मोठे असे नाही बर्थडे सेलिब्रेट करत. एकदमच आम्ही घरच्या घरीच बाहेरचं थोडंसं मागवतो खायला बिला, केक बीक वगैरे आणि करतो. आणि म्हणजे खूप जण असतो आम्ही. आता यावेळेस तर आम्ही घरातलेच होतो म्हणा, नाहीतर आमचे काका काकी वगैरे पण ते लोक पण असतात. असं आमची इच्छा तर आहे अशी की बाहेर जाऊन थोडंसं सेलिब्रेट करा, असं लंचला किंवा डिनरला बाहेर जा. पण आम्हाला कधी ते पॉसिबल नाही झालं, कारण काय माहिती काय काय आले मध्ये रिझन्स. लाईक माझी आजी पण होती, त्या आजीला एकटी टाकून मी बाहेर आम्ही जाऊ नाही शकत होतो. किंवा आता पण कोणाचं कामाचं शिफ्ट कसं राहते, त्यामुळे पण कधी कधी अडखळून जातो. आता ऐशू लेट आली कामावरनं, त्यामुळे मग आम्हाला तसं नाही पॉसिबल झालं की काही ना काही रिझनमुळे. पण आम्ही नंतर आता तर कधीतरी तर जाऊच. येस, पण आम्ही मज्जा खूप करतो. जे पण काही फंक्शन असेल ना, आम्ही घरातल्या घरात जरी करत असलो तरी ते एवढं एन्जॉईंग असतं, इतकं मज्जा येते ना आम्हाला सगळ्यांना एकत्र. आणि घरामध्ये असल्यामुळे कसं असं काही टाईम लिमिट नाही ना, आपण किती पण वाजेपर्यंत बसा, आरामशीर सगळं चाललेलं असते. खूप गप्पा मारतो, काय काय करतो. आता हे गिफ्ट्स आणलेले मम्मीने यावेळेस पप्पांसाठी, आणि आम्ही पण घेतलेले छोटे मोठे गिफ्ट्स. ॲक्च्युली गिफ्ट खरेदी करणं म्हणजे ना एक टास्क आहे. काय घ्यावं, कोणासाठी काय घ्यावं ना, ते नेमकं कळूनच येत नाही की यार ह्यांना हे आवडेल का. इवन केकचं पण आता ना, आधी असेच म्हणजे प्रॉपर टेस्ट वाईज केक भेटत होते, तसं नाही भेटत. आता पण केक भेटतात, पण आपल्याला खूप शोधायला लागतं. आणि आम्ही गिफ्ट घ्यायला म्हणून जायचो आणि आमचं शॉपिंग करत बसायचो काहीतरी, कारण आम्हाला नंतर कळायचंच नाही की नक्की हे घेऊ का, हे आवडेल का पप्पांना, असं तसं. हे मग आम्ही थोडेसे फोटोज काढले आणि आम्ही रात्री ना आय गेस चायनीजच मागवलं होतं. आम्ही मोस्टली चायनीज खायला आवडतं घरामध्ये. मला इतकं नाही आवडत चायनीज, पण येस परवडण्याजोगं असं आधी म्हणजे आम्ही एवढे खर्च नाही करायचो आणि अजूनही नाही करत म्हणा. त्या हिशोबाने आम्ही मागवतो गोष्टी. हे सगळे घरगुती अवतारातले आम्ही आहोत. अवताराला इग्नोर करा प्लीज, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशनचं काम करतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.